ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पक्षाला गळती लागली आहे। या निवडणुकीत प्रभावी ठरतील असे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे राज्य आणि केंद्रातही पक्षाची सत्ता असूनही सोडू लागले, तर आणखी काही सोडण्याच्या मार्गावर आहेत। पक्षाच्या बालेकिल्ल्यातच भाजपवर ही वेळ का आली हे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा। लक्ष्मण जगताप यांची मतदारसंघावरच नाही तर संपूर्ण शहरावरही मजबूत पकड होती, त्यामुळे अजितदादांनंतर त्यांचीही शहराचे कारभारी म्हणून ओळख झाली होती। चिंचवडचे 3दा लक्ष्मण जगताप हे आमदार राहिले होते, मात्र गेल्या 3 जानेवारीला त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले। पक्षात हेडमास्टर असलेले लक्ष्मण जगताप गेले आणि त्यानंतर चिंचवडवरील भाजपची पकडही हळूहळू सैल झाली। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निवडून आणलं। त्यानंतर त्यांचे लहान बंधू शंकर जगताप पक्षाचे शहराध्यक्ष झाले आणि शहर भाजपमध्ये 3 गट पडले। एक गट लक्ष्मण जगताप आणि अश्विनी जगताप यांचा, दुसरा गट शंकर जगताप यांचा, तर तिसरे भाजपचे एकनिष्ठ जुने भाजपी। दरम्यान शंकर जगताप शहराध्यक्ष होताच लक्ष्मण जगताप समर्थक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कुचंबणा आणि अडवणूक सुरू झाली असा दावा करण्यात येतो, कारण हा प्रकार म्हणजे जगताप कुटुंबाला झुकतं माप असून यातून परिवारवाद दिसून येतो असं म्हणत भाजपचे पिंपरी चिंचवड शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यावेळी भाजपला घरचा आहेर दिला होता। त्यावेळी अश्विनी जगताप यांना नाही तर शंकर जगताप यांना चिंचवडमधून भाजपची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाल्याने त्यांची आणखीन चलबिचल आणि घालमेल सुरू झाली। त्याचीच परिणिती म्हणून एकेकाने पक्ष सोडायला सुरुवात केली असं म्हटलं जातं। लक्ष्मण जगताप म्हणजे त्या एरियातील हेडमास्टर होते, त्यामुळे ते असेपर्यंत कुणी पक्ष सोडायचं धाडसही करत नव्हतं। मात्र ते जाताच चिंचवड नाही तर उद्योग नगरीतील त्यांचा दरारा संपला आणि परिणामी भाजपकडून आउटगोईंग सुरू झालं। एवढंच नाही तर चिंचवडला आमदारकीचा सातबारा असलेल्या जगताप कुटुंबाला चिंचवडमधूनच आव्हान मिळू लागलं। ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आगामी विधानसभेची तयारी जोरदार सुरू केली। दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांचे आणि नंतर अश्विनी जगताप यांचे खंदे पाठीराखे आणि माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी भाजपला नुकताच रामराम ठोकलाय। ते किमान 10 ते 15 हजार मतं फिरवू शकतात असं म्हणतात। आपल्या 2 पानी राजीनामा पत्रात त्यांनी शंकर जगतापांचं नाव घेतलं आणि त्यांच्यावर घणाघाती आरोप केले। त्यांच्या कार्यपद्धतीला वैतागून पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं। चिंचवडमध्ये लोकशाही नसून फक्त घराणेशाही आहे असा घरचा आहेरही त्यांनी यावेळी दिला होता। एवढंच नाही तर आणखी 15 माजी नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा दावाही त्यावेळी त्यांनी केला होता। यानंतर वाकडमधील भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। ते सुद्धा लक्ष्मण जगताप यांचे आणि नंतर अश्विनी जगताप यांचे कट्टर समर्थक होते। त्यांनी सुद्धा शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा दिल्याचा लेटर बॉम्ब टाकलाय। त्यावेळी शहर भाजपात मोठी खळबळ उडाली होती। तसेच भाऊ आणि भोसरीचे भाजप आमदार पैलवान महेश लांडगे हे शहराध्यक्ष असताना त्यांची संघटनेवर पूर्ण पकड होती, पण सध्या ती निसटलेली असून त्यातून पक्षात गटबाजी वाढली आहे। शंकर जगताप यांच्या अध्यक्ष नियुक्तीलाच मावळत्या शहर कार्यकारिणीतील संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी जाहीर आक्षेप घेतला होता। ही सगळी बेरीज पाहता चिंचवड मतदारसंघात भाजपच्या मतदानावर प्रभाव पडेल अशी शक्यता जाणवते आणि याचबरोबर याचा परिणाम अन्य पिंपरी आणि भोसरी या मतदारसंघावरही जाणवेल एवढं नक्की। अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनामाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।